छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुण पिढीला अंमली पदार्थाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कुख्यात टोळी प्रमुख शेख अशफाक उर्फ पटेल याच्यासह त्याच्या 15 जणांच्या टोळीवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। नाशिकच्या एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या अशफाक पटेलला गुन्हे शाखेने फिल्मी स्टाईलने अटक केली आहे। शहरातील जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार रवींद्र कॉलनी भागात छापा टाकण्यात आला। तिथे एमडी ड्रग्ज, कोडेन सिरप, मोबाईल आणि रोकड असा तब्बल 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासाची चक्रे फिरली आणि समोर आले एक भयानक ड्रग्ज सिंडिकेट। या टोळीचा म्होरक्या शेख अशफाक हा कारवाईच्या भीतीने नाशिकमध्ये पळून गेला होता। मात्र पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्यांच्या पथकाने नाशिकच्या हॉटेल सॅफ्रॉनमध्ये छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं। तपासात धक्कादायक बाब समोर आली की अशफाक त्याच्या मैत्रिणींच्या बँक खात्याचा वापर ड्रग्जच्या पैशांच्या व्यवहारासाठी करत होता। एका वर्षात या खात्यातून तब्बल 45 लाख रुपयांहून अधिक व्यवहार झालेत। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 38,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। टोळीची दहशत आणि गुन्ह्यांचं स्वरूप पाहता पोलीस आयुक्तांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मुक्का लावलाय। टोळीतील एकूण 15 आरोपींपैकी 13 जणांचे बँक खातेही गोठवण्यात आलेत। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अंमली पदार्थ विरुद्ध पुकारलेल्या या युद्धामुळे शहरातील ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे।